नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींची उपासना कशी करावी. शेवटपर्यंत नक्की ऐका. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ यांची उपासना कशी करावी आणि ती योग्य पद्धतीने केल्यास मन, जीवन आणि कर्मावर कसा सकारात्मक परिणाम होतो. स्वामींची उपासना म्हणजे केवळ पूजा किंवा मंत्रजप नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे. सर्वप्रथम मन शांत आणि स्थिर असणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसावे. डोळे मिटून त्यांच्या चरणी मन अर्पण करावे. मनात श्रद्धा, विश्वास आणि समर्पण असणे हीच खरी उपासना आहे. उपासनेची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना श्री स्वामी आणि सोडताना समर्थ असे मनात म्हणा. यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि अंतर्मन शुद्ध होते. दुसरी पायरी म्हणजे भक्तिभाव. उपासना करताना इच्छा अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर प्रेम करा. जे मिळेल ते स्वामींची कृपा समजून स्वीकारा. कारण खरी भक्ती ही स्वार्थरहित असते. तिसरी पायरी म्हणजे सद्गुण आचरण. स्वामींची खरी सेवा म्हणजे सत्य बोलणे, दुसऱ्याला मदत करणे, वाईट सवयी टाळणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास मनात ठेवून जीवन जगणे म्हणजेच खरी उपासना. शेवटी रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चांगल्या वाईट कृती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांची क्षमा मागा. यामुळे मन हलके होते आणि आत्मविश्वास वाढतो. निष्कर्ष: स्वामींची उपासना म्हणजे फक्त विधी नाही, तर श्रद्धा, नामस्मरण, चांगले कर्म आणि सकारात्मक विचार यांचा संगम आहे. जो भक्त मनापासून स्वामींना स्मरतो, त्याच्या जीवनात शांती, धैर्य आणि समाधान आपोआप येते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.